Namaskar. We have completed practice set from third chapter circle, and now we are going to learn how to solve problems from problem set 3. Today we are going to discuss some examples from question number 15. आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 15 नंतरचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि मी बघा कोऑर्डिनेट जॉमेट्री त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हे दोन्ही चॅप्टर्स सर्कलचे पूर्ण केले आहेत. त्याच्या प्लेलिस्ट सुद्धा आहे. तुम्ही व्हिडिओच्या आयकॉनवर जाऊन तिथे तुम्हाला क्लिक केल्यावर प्लेलिस्ट दिसतील आणि त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री हे दोन्ही चॅप्टर्स मी घेतले आहेत. फक्त ते प्रॅक्टिस सेट जे आहे त्यानुसार न घेता मी टॉपिक वाईज घेतले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 15 पासून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि प्रत्येक एक्झाम्पल समजेल असं बारीक 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 स्टेप्स मी घेऊन हे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तरी काही तुम्हाला माझ्याकडनं अजून अपेक्षा असतील तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आपण 10वीचा पूर्ण पोर्शन आपण लवकरच संपवतो आहे. तेव्हा चॅनेलला जरूर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 15. मेजर आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री. हा जो आर्क WY आहे हा आर्क WY 44 डिग्री. मेजर आर्क ZX 68. This is arc ZX, that is 68. Then find measure angle ZTX. आता इथे आपल्याला ZTX म्हणजे हा अँगल काढायचा आहे, राईट? सो these are the two chords, दोन chord WX आणि YZ. हे दोन chords they are intersecting in the interior of circle, and when these two chords intersect in the interior, then angle between them. आता हा ZTX हा काय आहे? Angle between these two chord ZTX. Then the angle between them is equal to half the sum of measure of arc intercepted by this angle. या अँगलनी कुठला आर्क इंटरसेप्ट केला? आर्क ZX प्लस आर्क इंटरसेप्टेड बाय इट्स अपोजिट अँगल. म्हणजे याच्या अपोजिट अँगल हा आहे, मग यांनी इंटरसेप्ट कुठला केला अँगल? सॉरी, या अँगलनी कुठला आर्क इंटरसेप्ट केला? WY. म्हणून इथे मेजर आर्क WY, राईट? सो व्हॉट वी हॅव हाफ. आर्क ZX आपल्याला दिलेला आहे 68, WY दिलेला आपल्याला 44. सो इट इज हाफ ऑफ 112, that is 56 degree. So we get angle ZTX 56 degree. Now let us solve second example. Here WT we have 4.8, then TX 8.0, then YT. हे जे YT आहे हे किती आहे? 6.4 and TZ we have to find. Now we know that these two chords intersect in the internally. Therefore by theorem of internal division of chord, we have काय आपला जो YT into TZ is equal to WT into TX. Right? Substituting these values, see here we have WT 4.8. WT आपला जो 4.8 आहे, त्यानंतर अजून काय आपला जो TX आहे 8.0, त्यानंतर आपला जो YT आहे, YT किती आहे? 6.4. बघा इथे हा जो YT आहे इथे दिलेला आहे 6.4 आणि TZ that we have to find. So TZ is equal to 4.8 into 8.0 upon 6.4. इथे आपल्याला मिळेल 16 फोर्स, म्हणजे 16 4 जा 64 आणि 16 3 जा 48, राईट? सो हियर वी गेट 0.3 into 8.0 upon 0.4, राईट? तर आता इथे एक नंतर डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट, इथे डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट, म्हणून इथे काय होईल? 0.3 इंटू, आता हे आपण डेसिमल पॉइंट काढले तर काय मिळेल? 80/4. सो वी गेट 4 1s 4
20. So we get 0.3 into 20, that is 6.0, right? And that is 6. So we get TZ. This TZ we get 6, right? For example, we have WX25. WX25 दिला पूर्ण पार्ट, WT दिला नाही, TX दिलेलं नाही, डायरेक्ट WX दिलेला आहे 25, YT 8 दिलेला आहे, राईट? आणि इकडे YZ दिलेला आहे 26. इथे पूर्ण YZ दिलाय 26. वी हॅव टू फाइंड WT. आपल्याला WT काढायचा आहे. आता इथे आपल्याला जर थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड जर लावायचा असेल तर आपल्याला YT माहित पाहिजे, TZ माहित पाहिजे, WT माहित पाहिजे आणि TX माहित पाहिजे. म्हणजे या 4 पैकी 3 तरी माहित पाहिजे, राईट? तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? YZ किती दिलेलं आहे? 26. आता आपल्याला माहिती आहे की YZ इज इक्वल टू YT प्लस TZ, राईट? तर आपल्याजवळ YZ ची व्हॅल्यू आहे, YT ची व्हॅल्यू आहे, सो वी कॅन फाइंड TZ. तर YZ इथे किती आहे? 26, राईट? YZ 26, YT किती आहे? 8 प्लस TZ. म्हणजे आपल्याला TZ किती मिळेल? TZ इज इक्वल टू 26 मायनस 8, दॅट इज 18, राईट? आता इथे आपल्याला TZ मिळाला 18. आता इथे आपल्याला WX पूर्ण दिला आहे, WT दिला नाही, TX दिलेला नाही. तर लेट WT is equal to X पकडू. We know that WX is equal to WT plus TX, right? So here WX किती आहे? 25. WT आपण X पकडलं, त्यावरनं TX काढू. याचा अर्थ TX is equal to काय मिळेल आपल्याला? 25 minus X, right? So here we consider this WT as X and this as 25 minus X, right? So by theorem of internal division of chord, what we have? We have this WT into TX. WT into TX is equal to YT into TZ. बघा काय मिळेल? This into this is equal to this into this, right? So YT into TZ. So WT it is how much? WT आपण X पकडला, इथे WT काय पकडला? X. त्यावरनं TX किती आला? 25 मायनस X इज इक्वल टू YT किती आहे? YT आपल्याजवळ 8 आहे, राईट? आणि TZ आपण काढलं, TZ किती आहे? 18. सो हियर मल्टिप्लाइंग वी गेट 25x मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 18x 144. आता या पूर्ण इक्वेशनला मी -1 नी मल्टिप्लाय करते, कारण हा जो आहे हा निगेटिव्ह आहे, स्क्वेअर टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे. तर इथे काय होईल? 25x प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू -144. काय केलं? मल्टिप्लाइंग बाय -1. मल्टिप्लाइंग बाय -1, राईट? आता इथे रिअरेंज करू. x स्क्वेअर मायनस 25x इज इक्वल टू -144. x स्क्वेअर मायनस 25x इज इक्वल टू -144 आहे. इकडे हे ट्रान्सफर केले किंवा ऍडिंग 144 टू बोथ दी साइड, व्हॉट वी गेट? x स्क्वेअर मायनस 25x प्लस 144 इज इक्वल टू 0. आता मला 144 चे कसे फॅक्टर्स पाडायचे की ज्यांची ऍडिशन 25 आहे आणि प्रॉडक्ट 144 आहे. तर 16 9s आणि इकडे मिडल टर्मची साइन मायनस असल्यामुळे दोन्हीकडे मी मायनस लावते. सो व्हॉट डू वी गेट? x मायनस 16 आणि x मायनस 9. मी डिरेक्टली इथे फॅक्टर्स लिहिते आहे, कारण हाऊ टू फॅक्टराइज किंवा हाऊ टू सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की या साइन्स कशा द्यायच्या ते. सो हियर x minus 16, x minus 9 is equal to 0. Therefore we get x minus 16 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. म्हणून x is equal to मी इथं मला 16 or x is equal to 9. आता इथे जेव्हा आता हा जो आहे WT आपण x पकडला, सो वेन किंवा आपण म्हणू इफ WT is equal to 16, मग त्यावरनं TZ कसं येईल? TZ येईल 9. आणि वेन WT is 9, then TZ is equal to 16. So here we get values of WT 16 and 9. Let us solve question number 16. Here measure R C is equal to 54. हा जो RCE आहे, हा R किती दिलेला आहे? 54 दिला आहे. त्यानंतर मेजर R BD 23. हा जो BD R दिलेला आहे हा 23 दिलेला आहे. Find the measure of angle CAE.
CAE हा अँगल आपल्याला काढायचा आहे. आता आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये हे बघितलं की दोन आर्क जेव्हा इंटरनली इंटरसेक्ट होतात तर अँगल बिटवीन देम इज हाफ दी सम ऑफ मेजर ऑफ धिस आर्क अँड धिस आर्क. आता मात्र हे जे दोन कॉर्ड्स आहेत किंवा वी कॅन से लाईन कंटेनिंग दिस टू कॉर्ड्स, दीज आर द लाईन कंटेनिंग दिस टू कॉर्ड्स, राईट. मग यांच्यामधला जो अँगल आहे तो अँगल कसा असेल, दॅट विल बी डिफरन्स बिटवीन दिस टू आर्क. म्हणजे हा जो अँगल आहे हा या दोन आर्क्स मधला आपल्याला डिफरन्स घ्यावा लागेल आणि त्याच्या हाफ घ्यावं लागेल, राईट. सो हियर वी कॅन से मेजर अँगल CAE इज इक्वल टू हाफ. आता या अँगलनी इंटरसेप्ट केलेला हा आर्क आहे मेजर आर्क CE, राईट, मायनस मेजर आर्क कुठला BD. सो हियर हाफ ऑफ किती आहे 54 मायनस 23. सो वी गेट हियर 31, right. So here half of 31 is 15.5 degree. So angle CAE हा जो अँगल आहे CAE हा किती मिळाला आपल्याला 15.5 degree. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ AB इज इक्वल टू 4.2. बघा आधीचे मी हे मेजरमेंट्स मोडते. इफ AB इज इक्वल टू 4.2 म्हणजे हा BC इज इक्वल टू 5.4 हे इथे दिलेलं आहे 5.4. AE इज इक्वल टू 12 हे पूर्ण AE दिलेलं आहे 12.0. फाइंड AD. दिस वी हॅव टू फाइंड. आता इथे हे जे दोन सिकेंट आहे बघा, सिकेंट AC आणि सिकेंट AE, सिकेंट AC अँड सिकेंट AE, right. They intersect. These secants containing chord BC. बघा या सिकेंट AC मध्ये कोणता कॉर्ड आहे, कॉर्ड BC. आणि सिकेंट AE मध्ये कुठला कॉर्ड आहे, दिस कंटेन्स कॉर्ड DE, राईट. तर these are the secants called DE. These are the secants, right. They intersect at point O, that is outside the circle. आणि मग असं असेल तर बाय थिअरम ऑफ, इथे आपण म्हणू सिकेंट AC अँड सिकेंट AE इंटरसेक्ट ऍट पॉइंट A, that is outside the circle. So by theorem of external division of chord, what we have, AB into AC आणि इकडे AD into AE. सगळे A पासून सुरू होतील लक्षात घ्या. AB into AC. आता आपल्याजवळ AC नाही आहे, सो लेट अस फर्स्ट फाइंड AC. AC काय आहे आपल्याजवळ, AC इज इक्वल टू AB प्लस BC, राईट. तर आता AB आहे का आपल्याजवळ, हो आहे. किती आहे 4.2. BC आहे का, आहे 5.4. सो व्हॉट डू वी गेट 9.6. सो हियर वी गेट AC, राईट. आपल्या बाय थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड काय आहे आपल्याजवळ, AB इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AE, बरोबर आहे. AB किती आहे आपल्याजवळ 4.2, AC किती आहे आपण काढलं इकडे 9.6. we have to find AD and we have AE 12.0. So here we get 4.2 into 9.6 upon 12.0 is equal to AD, right. This implies AD is equal to, आता बघा इथे मी, so here 4.2 into 9.6 upon 12. आता मी इथे याला सिम्प्लिफाय करते, 12 वन्स आणि 12 8 जा 96, पण इथे डेसिमल पॉइंट आहे म्हणून मी इथे 0.8 दिलं. आणि मग आता इथे 4.2 नी जर 0.8 ला मल्टिप्लाय केलं तर आय विल गेट हियर 3.36. Thus we get this AD किती मिळते आपल्याला 3.36. Example, if AB is equal to 3.6, this is AB 3.6, AC is equal to 9, this is 9, right. AD is equal to 5.4, I 5.4. What is AE? AE आपल्याला काढायचं आहे. Again, these are the secants containing these chords and they intersect outside the circle and therefore by
theorem of internal division of chord, sorry, external division. By theorem of external division of chord, we have chord AB into AC. काय येईल आपल्याला, सगळे ए पासून स्टार्ट करू म्हणजे लक्षात राहतं. AB into AC is equal to AD into AE. AD into AE. Putting values, AB 3.6, AC आपल्याजवळ 9.0 आहे, AD आपल्याजवळ 5.4 आहे, AE that we have to find. So AE is equal to 3.6 into 9.0 upon 5.4, right? So here, if you multiply by 10, you will get 36 into 9.0. बघा इथे एक नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून मी इथे इकडे 10 ने मल्टिप्लाय केलं तर मला 54 मिळतील. सो हियर 18 3s 18 2s 18 3s, right? So here we get 2 into 9 upon 3, that is 18 upon 3, that is 6. So we get here AE 6. Solve next example. Chord EF parallel to chord GH. पहा या फिगर मध्ये EF आणि GH हे दोन chords parallel आहे. Prove that chord EG जो आहे हा chord congruent to chord FH. This we have to prove, right? So fill in the blanks and write the proof. आता इथे हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि बोर्डाच्या एक्झाम मध्ये असे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतात. तर इथे काय केलं आहे, प्रूफ. ड्रॉ सेगमेंट GF. इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. GF हा जो आहे हा ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर EFG म्हणजे हा अँगल आणि FGH हा अँगल. बघा ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे म्हणजे हे दोन अँगल्स कुठले आहेत, अल्टरनेट अँगल. सो वी विल राईट हियर अल्टरनेट अँगल्स, राईट? अल्टरनेट अँगल्स. दिस इज स्टेप 1, राईट? सो हियर EFG. आता बघा इथे मी सेपरेट फिगर ड्रॉ केली. EFG हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. वी नो बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम this EFG is half of its intercepted arc, right? So I will write here half of major arc EG. Reason inscribed angle theorem. Now here FGH. बघा हा FGH हा पण मी सेपरेट फिगर ड्रॉ केली. मग हा पण इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हाफ काय राहील याच्या FH च्या हाफ. सो FGH is half of major arc FH. Again inscribed angle theorem. This is step 1, this is step 2 and this is step 3. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे दोन अँगल बघा या स्टेप मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणजे लेफ्ट हँड साइड आपली सेम आहे. जर लेफ्ट हँड साइड सेम असेल तर राईट हँड साइड सुद्धा सेम असते. म्हणजे हाफ ऑफ मेजर आर्क EG इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क FH. म्हणजे हा जो आहे आपण EG म्हणजे हा आर्क आणि हा आर्क दोघांचे मल्टिप्लाइंग बाय 2 टू बोथ द साइड. व्हॉट वी गेट मेजर आर्क EG इज इक्वल टू मेजर आर्क FH फ्रॉम 1 to 3. बघा इथे परत एकदा सांगते हे दोन कॉन्ग्रुएंट अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड सेम आहे म्हणून राईट हँड साइड सेम आहे. मग दोन्ही याचा हाफ हाफ आहे. हे आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं दोन्ही साइडला तर आपल्याला मिळेल मेजर आर्क EG आणि मेजर आर्क FH हे दोन्ही सेम आहे, राईट? आणि तुम्हाला माहितीये की जर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याला रिलेटेड जे कॉर्ड्स आहेत बघा आर्क EG च्या रिलेटेड कॉर्ड आर्क FH च्या रिलेटेड कॉर्ड FH आहे. तर जर आर्क कॉन्ग्रुएंट आहे तर कॉर्ड्स पण कॉन्ग्रुएंट असतात. सो रिझन कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू congruent arcs are congruent.